नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमधून आपण त्रिपुरारी पौर्णिमा ही कशी साजरी करावी, त्रिपुरारी पौर्णिमेला काय करायचं, महत्त्व काय आहे आणि शुभमुहूर्त कोणता, त्रिपुरवात कितीच्या संख्येमध्ये बनवायची, दीपदान का करावे, दीपदानाचे महत्त्व काय, ही संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. त्रिपुरारी पौर्णिमा ही बुधवार 5 नोव्हेंबर रोजी आहे. या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा किंवा देव दिवाळी असं देखील म्हणतात. त्रिपुरारी पौर्णिमा 2025 मध्ये बुधवारी आहे, 5 नोव्हेंबर 2025ला. तर पौर्णिमा तिथी ही सुरू होत आहे 4 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 10:36 आणि ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे 5 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5:11. तर शुभ मुहूर्त हा स्नान मुहूर्त पहाटे 4 वाजता सुरू होणार आहे. त्रिपुरारी पौर्णिमेचं पौराणिक महत्त्व हे असं आहे की या दिवशी भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासुराचा वध हा केला होता. म्हणूनच याला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात आणि याला देव दिवाळी देखील म्हणतात. या दिवशी देव हे पृथ्वीवर अवतरतात, त्यामुळे याला देव दिवाळी देखील म्हणतात. तर ताईंनो, त्रिपुरारी पौर्णिमेला तुम्हाला नक्की काय करायचं आहे, तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी घराची आणि मंदिराची रोषणाई ही करायची आहे. या दिवशी दीपदान देखील करायचं आहे, गंगा स्नान, उपवास करायचा आहे, दान पुण्य देखील करणं या दिवशी खूप महत्त्वाचं आहे. तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी नक्की काय करायचं आहे, तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला दिव्यांची आरास करायची आहे. घर आणि बाहेर देवळात दिवे लावायचे आहेत. त्यानंतर घराच्या बाहेर देवळामध्ये मुख्य दरवाजावरती दिव्यांची आरास ही करायची आहे. त्यानंतर तुम्हाला या दिवशी दीपदान देखील करायचं आहे. तर दीपदान हे कसं करायचं आहे, तर नदीमध्ये किंवा पवित्र स्थानी दीपदान हे करायचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गंगा स्नान देखील करायचं आहे. जर तुम्ही या दिवशी गंगा स्नान केलं तर अक्षय पुण्य हे तुम्हाला प्राप्त होईल. या दिवशी मनापासून भगवान शिवशंकरांची आणि विष्णू आणि स्कंद यांच्या मूर्तींची पूजा करायची आहे. त्यानंतर दिवसभर उपवास करायचा आहे आणि पौर्णिमेचं व्रत हे पाळायचं आहे. आणि जे संध्याकाळी चंद्रपूजा झाल्यानंतर हा उपवास आहे ते तुम्हाला उपवास हा सोडायचा आहे. त्यानंतर या दिवशी तुम्ही ब्राह्मणांना जेवू घालायचं आहे. त्यानंतर गायींना चारा चारायचा आहे किंवा सोन्यासारख्या वस्तू आहेत तर त्या वस्तू देखील तुम्ही दान करायच्या आहे. या दिवशी तुम्ही जेवढं दान पुण्य करताल तेवढं तुमच्यासाठी खूप लाभदायी आहे. ताईंनो आणि दादांनो, त्रिपुरारी पौर्णिमेचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? त्रिपुरारी पौर्णिमा ही भगवान शिवशंकरांच्या विजयाला समर्पित आहे. या दिवशी भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासुराचा वध हा केला होता. त्याच्यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षसाचं प्रतीक म्हणून 750 त्रिपुरवातींचं हवन देखील केलं जातं. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुरवात लावण्याची जी परंपरा आहे, परंतु त्या त्रिपुरवाती ह्या कितीच्या संख्येमध्ये बनवायच्या आहेत, तर त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुरवात लावण्याची प्रथा ही आहे, जी की एका उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात असते. तर या दिवशी तुम्हाला त्रिपुरासुराच्या वधाचा आनंद हा साजरा करायचा आहे आणि त्याच्या वाईट प्रवृत्तीचं दहन हे करायचं आहे. म्हणून ह्या विशेष वाती लावल्या जातात. तर ही वात ही 105 किंवा 750 वातींच्या संख्येमध्ये बनवलेली असते. त्रिपुरवात ही एक विशिष्ट आणि मोठी अशी वात आहे, जी की त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी लावली जाते.
तर ही वात ही भगवान शिवशंकरांच्या त्रिपुरासुरावर विजयाचं प्रतीक आहे आणि वाईट वृत्तींच्या नाशासाठी प्रज्वलित केली जाते. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की ही वात आहे तर त्या वातींची संख्या कितीमध्ये बनवायची आहे. तर त्रिपुर वातींची संख्या ही काही जण 105 वातींची वात लावतात तर काही जण 750 वातींची वात लावतात. ज्याला जसं जमेल तसं त्याने वात लावायची आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दीपदान का करावे, काय महत्त्व आहे. तर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपदान करणं हे खूप महत्त्वाचं कारण आहे. कारण या दिवशी भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला होता आणि त्याच्या विजयाचा उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी, मंदिरांमध्ये आणि नदीतही दीपदान केलं जातं, ज्याच्यामुळे पापांचा नाश होतो आणि पुण्य मिळते. हे आहे दीपदानाचे महत्त्व. त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून दीपदान हे करावे. कार्तिक पौर्णिमेला खूप शुभ गोष्टी ह्या घडून गेल्या होत्या. यामध्ये भगवान विष्णूंनी मत्स्य रूपाने घेतलेला पहिला अवतार आणि हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकरांची भेट होते. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा देखील म्हणतात. या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरामध्ये दिवे हे लावले जातात. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये दीपदान हे करावे. या दिवशी दीपदान केल्यामुळे पुण्य हे मिळते. व्हिडिओमधील माहिती जर का तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.